दी लूप ऑफ होप भाग 8. नीतिवर्धन रडायला लागले. हर्षवर्धनने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो म्हणाला, काय केलं तुम्ही पुढे? तसे नीतिवर्धनच म्हणाले, माझी मती फिरलीच होती आणि आता मी अबीरचा काटा काढायचं ठरवलं. त्यासाठी मी अबीरला तू जरा इथेच बस, मी आलोच असं म्हणून सुकेतनला खुणावलं आणि त्याला घेऊन अबीरपासून बराच लांब गेलो आणि अबीरला तळघरात नेऊन जीवे मारण्याचा कट रचला. मी पुढे तळघरात गेलो आणि सुकेतनला मागून अबीरला घेऊन ये तळघरात असं सांगितलं. अबीर भाबडेपणाने सुकेतनबरोबर तळघरात आला आणि मी तळघरात त्याच्या डोक्यात एका गजाने वार केला. अबीर कळवळला आणि म्हणाला, मामासाहेब तुम्ही हे का करताय? माझं काय चुकलं? मी तर तुम्हाला मदतच करत होतो की. अरे तुझं हेच चुकलं की तू माझ्यापेक्षा हुशार निघालास. गुरुपेक्षा शिष्य पुढे कसा जाऊ शकतो? ही योजना जर महाराजांच्या समोर गेली आणि ही तुझी कल्पना आहे हे त्यांना कळलं तर ते तुला त्यांचा वास्तुतज्ञ करतील. मग मी आणि माझ्या कुटुंबानं काय करायचं रे? मी त्याला रागानं म्हणालो. तसा अबीरच म्हणाला, मला काहीच नको आहे. मी जे शिकलो ते तुमच्याकडूनच शिकलो आहे. ही गुरुदक्षिणा समजा. ही मंदिराची कल्पना माझी आहे हे मी कधीच कोणालाही सांगणार नाही. मला सोडा, मला सोडा. तो कळवळून बोलत होता पण माझ्यात त्यावेळी जणू राक्षस संचारला होता. मी सुकेतनला त्याच्यावर अजून एक वार करायला सांगितला आणि अबीर मला धरून माझ्या पायात पडला. त्याच्या डोक्यातून भळभळ रक्त वाहत होतं. अबीर म्हणत होता, मला सोडा, मी निघून जाईन इथून कुठेतरी दूर. माझी बायको कुसुम पहिल्यांदा गर्भवती आहे हो. माझ्यानंतर तिचं आणि माझ्या मुलाचं काय होईल? मामासाहेब तुम्ही मला तुमचा मुलगा मानता ना? मग बाप मुलाशी असं वागतो का? तो गयावया करत होता. मी मात्र त्याच्यावर थोडीही दया दाखवली नाही आणि त्याला म्हणालो, तू आता इथे लाख काय काय म्हणशील रे, पण इथून बाहेर गेल्यावर तू महाराजांकडे जाणार आणि सगळं त्यांना सांगणार. सत्ता आणि संपत्तीचा मोह खूप वाईट असतो आणि तू माझ्या मुलासारखा आहेस, मुलगा नाहीस. कळलं तुला? असं म्हणून मी आणि सुकेतन त्याला तसाच मरण्यासाठी तळघरात सोडून तिथून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी मी मंदिराची अबीरचीच कल्पना माझी म्हणून महाराजांना दाखवली आणि महाराज माझ्यावर खुश झाले आणि त्यांनी माझा विश्वकर्मा या उपाधीनं गौरव केला. मला वाटलं की माझं काळं कर्म कोणीच नाही पाहिलं आणि तसं नव्हतं आणि आता मला कोणतीच शिक्षा होणार नाही किंवा शिक्षा करू शकणार नाही. अबीर भिंतीकडेला मरून पडला होता आणि त्याने रक्ताने भिंतीवर लिहून ठेवले होते, मी तुम्हाला सोडणार नाही. मी मेलो तरी माझा आत्मा इथेच आहे. तुमच्या घराण्याचा निर्वंश केल्याशिवाय मी मुक्त होणार नाही. नीतिवर्धन, मी तुमचा आत्मा कैद करून ठेवणार आहे. तुम्हाला मी अनंत काळासाठी अनंत यातना देणार. हे पाहून मी घाबरलो आणि माझा जिवलग मित्र राजज्योतिषी विद्यानंदला बोलवून घेऊन सगळं सांगितलं. विद्यानंद माझ्यावर खूप रागवला. मी त्याचे पाय धरले आणि मैत्रीसाठी त्यानं त्याच्या विद्येचा वापर करून सांगितलं की अबीरच्या हातात मरण्याआधी माझ्या वस्त्राचा तुकडा आला होता आणि तो त्यानं त्याच्या वस्त्राच्या तुकड्यासहित या तळघरात कुठेतरी लपवून ठेवला आहे. आम्ही खूप शोध घेतला पण कपड्याचे तुकडे मिळाले नाहीत. शेवटी अबीरच्या मृतदेहावर तेल ओतून तिथंच जाळलं. पण माझा मृत्यू झाला की माझा आत्मा त्याच्या ताब्यात जाणार होता. म्हणून मग विद्यानंदनं मला मी मरण्याआधी एक विवर तयार करून ठेव आणि तुझा आत्मा त्यात जाऊन बसेल आणि त्या विवरात फक्त तुझे वंशज येऊ शकतात अशी योजना कर. त्यामुळे तुझा आत्मा अबीरच्या आत्म्याचा गुलाम बनणार नाही, पण तुझा शेवटचा वंशज या विवरात आल्यावर आणि त्यानं तळघरात अबीरनं लपवलेल्या वस्त्राच्या तुकड्यांना शोधून त्यांचा पालाश विधी करत नाही तोपर्यंत तुला मुक्तता नाही असंही मला सांगितलं. नीतिवर्धनजीनं हे सगळं सांगितलं आणि ते शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी असल्याचे भाव साफ दिसत होते. हर्षवर्धन हे सगळं ऐकून सुन्न झाला होता. तसाच तो त्यांना म्हणाला, आजोबा तुम्ही अबीरवर खूप अन्याय केलात आणि त्याची शिक्षा आपल्या सगळ्या घराण्यानं भोगली आहे. मी नक्कीच बाहेर जाऊन अबीर आणि तुमच्या आत्म्याची सुटका करेन. मला आता जावं लागेल कारण आता ताम्रपत्रावरील ज्योत त्याच्या दुसऱ्या बाजूला सरकायला आणि ती पूर्ण निळी व्हायला लागलेली आहे. म्हणजे 3 तासाचा वेळ संपत आलेला आहे.
तो ताम्रपत्र पाहत म्हणाला. तसे नीतिवर्धनच म्हणाले, अबीर आणि माझी सुटका करणं इतकं सोपं नाहीये. तळघरात त्याचा क्रुद्ध आत्मा तुझा घास घ्यायला बसला आहे. त्याला माझा वंश संपवायचा आहे आणि त्याला माहिती आहे की आपल्या घराण्याचा शेवटचा वारसच त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. अबीरचा आत्मा स्वतः त्याने त्या तळघरात लपवून ठेवलेल्या वस्त्रांच्या तुकड्यांची राखण करत आहे. तो त्या तुकड्यापर्यंत तुला इतक्या सहज पोहोचू देईल का? ते पुढे बोलत होते, पण हर्षवर्धनला लूप होलच्या बाहेर पडणं गरजेचं होतं, कारण आता ताम्रपत्रावरची ज्योत निळी होत आली होती. म्हणून तो पळतच सुटला आणि पळता पळता नीतिवर्धनला म्हणाला, आजोबा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला आणि अबीरला देखील मी मुक्ती नक्की मिळवून देईन. असं म्हणून तो पुन्हा लूप होलच्या बाहेर पडला आणि शुभंकरचं ध्यान भंग झालं. हर्षवर्धन खूपच थकल्यासारखा दिसत होता. शुभंकरने त्याला खुर्चीवर बसवलं आणि त्याला पाणी दिलं आणि हर्षवर्धन जरा रिलॅक्स झाला. दोघेही दार उघडून खाली आले. हर्षवर्धनला पाहून मैया धावतच आली आणि त्याला चाचपत बोलू लागली, हर्षू बच्चा, तुझे कुछ हुआ तो नहीं ना? तू ठीक आहेस ना? तू इथे ये, बस बस इथे. मीनाबाई, पाणी लेके आऊ? त्या काळजीनं बोलत होत्या. तसा शुभंकरच म्हणाला, मैया, तो ठीक आहे, काही झालं नाही त्याला. तो थोडा थकलाय, थोडा आराम केला की ठीक होईल तो. तशी मुग्धा पण म्हणाली, हर्ष, तू आधी पाणी पी आणि वर चल, आराम कर, म्हणजे बरं वाटेल तुला. ती काळजीनं बोलत होती. तसा हर्षवर्धनच म्हणाला, मी ठीक आहे दादा, आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला लवकरात लवकर. तू पुढे बोलणार तर त्याचं बोलणं तोडत शुभंकर म्हणाला, हर्ष, तू शांत हो आधी आणि जा, जेवण कर आणि आराम कर. आपण उद्या सकाळी बोलू सगळं. मुग्धा हर्षवर्धनला वर रूममध्ये घेऊन गेली. तिनं त्याचं जेवण वरच मागवून घेतलं आणि त्याला तिनं झोपवलं. बाकी सगळेही जेवण करून झोपले. सकाळी हर्षवर्धन लवकरच उठला. शुभंकर तर पहाटेच उठून ध्यान वगैरे करत असे. मैयाने नाश्ता तयार करून घेतला. तोपर्यंत मुग्धाही आली. सगळ्यांनी नाश्ता केला आणि ते चौघे हॉलमध्ये बसले. आता शुभंकर बोलू लागला, हां, आता सांग हर्ष, त्या लूप होलमध्ये काय झालं आणि तुझे आजोबा नीतिवर्धनच्या आत्म्याने काय सांगितलं? हो, नीतिवर्धन आजोबा भेटले आणि त्यांनी सगळं सांगितलं दादा. तू म्हणत होतास ते अगदी बरोबर आहे. नुसती अबीरची गर्भवती बायको कुसुम हिचा आमच्या घराण्याला श्राप लागला म्हणून हे सगळं होत नाही आहे, तर या वाड्याच्या भिंतीने खूप भयंकर पाप पाहिलेलं आहे आणि विश्वकर्मा घराणं त्याच पापाची फळं भोगत आहे. हर्षवर्धन हताश होत म्हणाला. शुभंकर म्हणाला, काय केलं आहे असं तुझ्या नीतिवर्धन आजोबांनी भूतकाळात? ते सविस्तर सांग बघू. हर्षवर्धन म्हणाला, खूप भयंकर पाप केले त्यांनी. अबीरसारख्या एका निरपराध माणसाचा जीव घेतला आहे. अबीर हा त्यांच्या लांबच्या बहिणीचा मुलगा होता, जो नीतिवर्धन आजोबांकडे इंदोरला काम मागायला आला. त्याला आजोबांनी कामाला ठेवून घेतलं. तो एक हुशार आणि उमदा तरुण होता. त्याची हुशारी पाहून आजोबांनी त्याला सहाय्यक बनवलं. त्यातच इंदोरच्या महाराजांनी परकीय आक्रमण होऊ शकतं म्हणून एक मंदिर बांधून राज्याचा खजिना त्यात ठेवायचा आहे आणि असं मंदिर बांधण्यासाठी काहीतरी कल्पक युक्ती शोधून 2 दिवसात सांगा असं राज्य वास्तुतज्ञ असलेल्या आजोबांना हुकूम दिला. 2 दिवस आणि 1 रात्र उलटून देखील गेली तरी आजोबांना आणि घरातल्या कोणालाच कल्पना सुचत नव्हती. उद्या महाराजांना काय सांगायचं या चिंतेत ते जागेच होते आणि रात्री उशिरा अबीर आला, त्यामुळे त्याला कोणीच वाड्यात येताना पाहिलं नव्हतं. त्याने मंदिर बांधण्याची खूप अप्रतिम योजना आजोबांना सांगितली होती आणि आजोबांची मती फिरली. त्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आणि याच वाड्याच्या तळघरात त्यांनी अबीरला नेलं आणि स्वतः त्यांच्या अंगरक्षकाच्या सहाय्यानं अबीरच्या डोक्यात वार करून मरण्यासाठी त्याला तिथेच सोडलं. पण त्याने मरताना स्वतःच्या आणि आजोबांच्या कपड्याचा तुकडा तळघरात कुठेतरी लपवला आणि तुमचा मी निर्वंश करणार, तसेच आजोबांचा मेल्यावर त्यांचा आत्मा कैद करून ठेवणार आणि त्यांना अनंत यातना देणार असं स्वतःच्या रक्तानं तिथं भिंतीवर लिहून तो मेला. तो त्याची बायको कुसुमला मी वाड्यावर जात आहे असं सांगून आला होता. म्हणून गर्भवती कुसुम सतत वाड्यावर येत होती. बिचारी कुसुम पहिल्यांदाच गर्भवती होती आणि अबीर पहिल्यांदाच बाप होणार होता. त्याने आजोबांसमोर खूप गयावया केली, पण आजोबा त्याच्याशी खूप क्रूरपणे वागले.
त्यांना भीती होती की त्यांच्या मृत्यू उपरांत त्यांच्या आत्म्याचा अबीर छळ करणार, म्हणून त्यांनी ते लूपहोल तयार केले आणि त्यांचा आत्मा इतकी वर्ष झाले मुक्तीची वाट पाहत आहे. आता मात्र शुभंकर म्हणाला, म्हणजे आता अबीर आणि तुझे नीतिवर्धन आजोबा यांना मुक्ती मिळवून तुमच्या घराण्याला श्राप मुक्त करायचं असेल तर तुला तळघरात जाऊन तो कपड्याचा तुकडा आणावा लागेल आणि तो तुकडा अबीर तुला सहजासहजी मिळवू देणार नाही. म्हणजे काल माझ्या रूपात आलेला अबीरच होता. तर तो विचार करत म्हणाला, हो हो, तो अबीरच असणार, पण आपल्याला आता तळघर शोधावं लागेल, कारण आजोबा तळघर कुठे आहे ते सांगण्याआधीच वेळ संपत आली आणि मी लूपहोलमधून बाहेर पडलो. हर्षवर्धन चिंतित झाला होता. तू त्याची काळजी करू नकोस, मी तळघर शोधलेलं आहे. हर्ष, पण तळघरात जाणं तुझ्यासाठी मृत्यूच्या जबड्यात जाण्यासारखं आहे. अबीरचा आत्मा 200 वर्ष झाली तिथे आहे. तो खूप शक्तिशाली झाला आहे आणि तो इतकी वर्ष झाले त्याच्या अस्तित्वाची जाणीव होऊ न देता तुमच्या घराण्यातील लोकांचा घास घेत आहे. खरं तर तुमचं घराणं 200 वर्ष झालं टिकून आहे, ते तुमच्या घरात येणाऱ्या सुनांच्या पुण्याईवर. पण आता अबीरचा आत्मा समोरून वार करत आहे. हर्ष, त्याने त्याच्या अस्तित्वाची झलक कालच दाखवलेली आहे. तू तर विश्वकर्मा घराण्याचा शेवटचा वारस आहेस. तो तुला संपवून त्याचा पण पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार. या सगळ्यात तुझा निभाव कसा लागणार? मला काळजी वाटते. तो काळजीने बोलत होता. तशी मुग्धाच म्हणाली, हर्ष, वेड लागलंय का तुला? मी असा वेडेपणा तुला नाही करू देणार. तू त्या तळघरात जाणार आहेस ना? तू स्वतःचा जीव धोक्यात घालणार आहेस? जर तो श्राप आपला पिच्छा इथे सोडणार नसेल तर आपण परदेशात जाऊ, इथून कुठेतरी लांब जाऊ. पण हर्ष, तू असलं काहीही करणार नाही आहेस. त्या अबीरच्या समोर तू त्या तळघरात जाणार नाही आहेस म्हणजे नाही आहेस. ती रडत बोलत होती. तशी मैयाच म्हणाली, बहु बरोबर बोलत आहे रे. हर्षू बाबा, ऐक, आपण लांब जाऊ कुठेतरी निघून. त्याही रडत बोलत होत्या. तसा हर्षवर्धनच म्हणाला, मैया, मुग्धा, शांत व्हा तुम्ही, कारण तुम्ही कितीही रडारड केली तरी माझा निर्णय बदलणार नाही. तो ठामपणे म्हणाला आणि निघून गेला. पुढे काय घडणार होतं? मुग्धा आणि मैया हर्षवर्धनला अडवू शकतील का? आणि अबीरचा क्रुद्ध आत्मा हर्षवर्धनला तो तळघरात गेला किंवा नाही गेला तरी त्याला सोडेल का? मुग्धाला होणाऱ्या त्रासाचं काय? ऐकूया पुढच्या भागामध्ये. द लूप ऑफ होप, भाग 8.